चला तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फ्युचर टेन्सचा तिसरा प्रकार बघणार आहोत आणि तो म्हणजे फ्युचर परफेक्ट टेन्स। आणि परफेक्ट म्हणजे पूर्ण भविष्य काळ हा आज आपण टेन्स पाहणार आहोत। तर आपण सर्वात प्रथम त्याची व्याख्या पाहून घेऊया। तर बघा, जेव्हा भविष्य काळामध्ये एखादी क्रिया नुकतीच पूर्ण झालेली असेल हे दर्शवण्यासाठी पूर्ण भविष्य काळाचा उपयोग केला जातो। म्हणजे जी क्रिया आहे ती भविष्य काळामध्ये नुकतीच पूर्ण झालेली असेल, ठीक आहे। पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची की क्रिया जी आहे ती पूर्ण झालेली आहे। बाळांनो, पूर्ण म्हणजे ती क्रिया संपलेली असेल, ठीक आहे। तर बघा, नियम असा आहे की सब्जेक्ट प्लस शाल किंवा विल प्लस हॅवचा वापर या ठिकाणी करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला क्रियापदाचं तिसरं रूप या ठिकाणी वापरायचं आहे। V3 म्हणजे क्रियापदाचे तिसरे रूप प्लस ऑब्जेक्ट। ऑब्जेक्ट म्हणजे कर्म। सब्जेक्ट प्लस शाल किंवा विल प्लस हॅव प्लस क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजे V3 आणि प्लस ऑब्जेक्ट। ह्याच्यावरून आपण उदाहरण बघूया। तर बघा, पहिलं उदाहरण आहे आय शाल हॅव रिटन अ लेटर। बघा, राईट हा जो क्रियापद आहे तो म्हणजे लिहिणे आणि रिटन हा त्याचा तिसरा रूप आहे। म्हणजे क्रियापदाचे तिसरे रूप या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे, म्हणून आपण या ठिकाणी राईटचं रिटन हे तिसरे रूप या ठिकाणी वापरलेले आहे। आय शाल हॅव रिटन अ लेटर। बघा, आय नंतर शालचा वापर केलेला आहे, ठीक आहे। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी हॅवचा वापर करायचा होता म्हणून हॅवचा वापर केलेला आहे। क्रियापदाचे तिसरे रूप या ठिकाणी आपण वापरलेले आहे आणि आपला अ लेटर हा जो आहे तो कर्म आहे। त्याच पद्धतीने आपण यू करता घेऊया। यू विल, यू नंतर आपल्याला विलचा वापर करायचा म्हणून यू विल हॅव रिटन अ लेटर, ठीक आहे। बघा, आय शॅल हॅव रिटन अ लेटर म्हणजे काय? मी पत्र लिहिले असेन। बघा, भविष्य काळामध्ये, ठीक आहे। मी पत्र लिहिले असेन म्हणजे पत्र लिहिण्याची जी क्रिया आहे ती भविष्य काळामध्ये पूर्ण झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे। त्यानंतर आपण क्रियापद बदलून आपण एक वाक्य बघूया। तर बघा, ही म्हणजे तो, ही हा करता घेऊया। ही विल हॅव गोन। आता गोन जो आहे हा क्रियापद आहे, मुख्य क्रियापद आहे। गोन हा कोणाचा क्रियापद आहे, कोणाचा तिसरं रूप आहे? तर गोचा तिसरं रूप आहे। ते आपण पुढे पाहणार आहोत। तर बघा, ही विल हॅव गोन मराठीमध्ये कसं होईल? तो गेलेला असेल। गो, वेंट, गोन, ठीक आहे। म्हणजे या ठिकाणी गो जो आहे तो क्रियापद आहे, मुख्य क्रियापद आहे, पण आपण त्याचा तिसरं रूप या ठिकाणी वापरलेला आहे। म्हणजे अर्थ कसा होईल? तो गेलेला असेल। ही विल हॅव गोन, तो भविष्य काळामध्ये म्हणजे तो गेलेला असेल हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे। त्याच पद्धतीने आपण वी हा करता घेऊया। वी म्हणजे काय? तर वी म्हणजे आम्ही। वी शॅल हॅव गोन। वी शॅल हॅव गोनचा अर्थ आम्ही गेलेलो असू। भविष्य काळामध्ये आम्ही गेलेलो असू। आता बघा, या ठिकाणी मी दोन्ही जे क्रियापद या ठिकाणी घेतलेले होते उदाहरणासाठी ते दोन्ही क्रियापद आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर बघा, राईट म्हणजे लिहिणे, राईटचा दुसरा रूप आहे रॉट, लिहिले, आणि रिटन। त्याच पद्धतीने गोचा दुसरं रूप आहे वेंट आणि तिसरं रूप आहे गोन। गो, वेंट, गोन, राईट, रॉट, रिटन। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला टेन्स लक्षात घ्यायचं आहे तर त्यामध्ये क्रियापद हे महत्वाचं आहे आणि क्रियापदाची जी रूपं असतात ती सुद्धा तुम्हाला माहीत असणे अतिशय महत्वाचं आहे। तर आपण पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वर्ब म्हणजे क्रियापद आणि त्यांचे जे फॉर्म्स आहेत, पहिलं रूप, दुसरं रूप, तिसरं रूप, हे सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर बघा, नियम लक्षात ठेवायचा आहे फक्त सब्जेक्ट प्लस शाल किंवा विल प्लस हॅव प्लस V3 आणि प्लस ऑब्जेक्ट। तर याचा स्क्रीनशॉट जर घ्यायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला अभ्यासामध्ये हे महत्त्वपूर्ण राहणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हा फ्युचर टेन्सचा तिसरा प्रकार आपण या ठिकाणी पाहिलेला आहे। आता हा जो आपण टेन्स ही जी सिरीज आपण या ठिकाणी चालू केलेली होती, तर बघा 12 प्रकार होते। 12 पैकी आपले 11 प्रकार जे आहेत ते या ठिकाणी संपलेले आहेत। म्हणजे प्रत्येक काळाचे जे 4 उपप्रकार होते ते या ठिकाणी आपले संपलेले आहेत। फक्त फ्युचर टेन्सचा एक शेवटचा प्रकार या ठिकाणी आपला राहिलेला आहे, तो म्हणजे फ्युचर परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स। तर तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि हा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करून घ्या,
जेणेकरून सगळे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. आणि लाईक करायला मात्र विसरू नका. आणि ज्या विद्यार्थी मित्रांना किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींना अडचण येत आहे टेन्समध्ये, त्यांना टेन्स समजत नाहीये आणि त्यांना मराठीमध्ये फुल जर व्हिडिओ पाहायचा असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर सुद्धा करा. तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.